हॅलो एव्हरीवन, दाल तडका बनवते आज ढाबा स्टाईल। आपण नेहमी घरी दाल तडका बनवतो, पण तो हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा बनत नाही। मसाले तर तेच असतात, डाळी पण सेमच असतात, तडका पण सेमच असतो। मग हॉटेलसारखा का नाही बनत घरी? याचं एक कारण आहे, जे आपण घरी करत नाहीत ते रेस्टॉरंटमध्ये केलं जातं। ते काय कारण आहे ते आज आपण बघूयात। सुरुवातीला एका भांड्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ घ्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मूग डाळ, चणा डाळ, मसूर डाळ पण घेऊ शकता। ही डाळ 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, कारण डाळीवर पावडर वगैरे लावलेली असते। पाणी स्वच्छ होईपर्यंत ही डाळ धुवून घ्या। ही डाळ स्वच्छ धुतल्यानंतर अर्धी वाटी डाळीसाठी 1.5 वाटी पाणी घ्या व ही डाळ हळद व चमचाभर तेल घालून कुकरमध्ये शिजवून घ्या। डाळ शिजल्यानंतर ही अशी दिसेल। शिजलेली डाळ आता आपण बाजूला ठेवूया व यासाठी लागणारा तडका बनवूया, जो आपण लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहोत। लोखंडी तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅन देखील वापरू शकता, पण लोखंडी तव्यामध्ये तडका बनवल्यामुळे डाळीला एक स्मोकी फ्लेवर येतो, जसा ढाब्यावर असतो अगदी तसा। गरम तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाका। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घाला। आता यामध्ये 7 ते 8 पाकळ्या ठेचलेला लसूण घाला। हा लसूण व्यवस्थित परतून घ्या। लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ठेचलेलं आलं घाला। आलं व लसूण व्यवस्थित परतून घ्या। हे परतून घेतल्यानंतर यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घाला। नंतर यामध्ये 2 चिमूट हिंग घाला। यामध्ये आता अर्धा चमचा धने पावडर घाला। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घाला। कांदा व्यवस्थित परतून घ्या। कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घाला। कांदा आणि टोमॅटो दोन्ही व्यवस्थित एकत्र करून घ्या। हे दोन्ही परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवा, जेणेकरून लोखंडी तव्यामध्ये असल्यामुळे याला स्मोकी फ्लेवर यायला सुरुवात होते। हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर तडका देताना गॅसची फ्लेम ही हाय असते आणि तिथे लोखंडी तव्याचा वापर केला जातो। आपण देखील घरी लोखंडी तव्याचा वापर केला तर सेम हॉटेलसारखी टेस्ट येते। हा तडका बनवायची सगळी प्रोसेस हाय फ्लेमवर करायची आहे। टोमॅटो पूर्णपणे शिजायला हवा। टोमॅटो पूर्णपणे शिजल्यानंतर यामध्ये 3 चमचे घरचा मसाला घालून पटापट मिक्स करून घ्या। हे मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण शिजलेल्या डाळीचं थोडं पाणी घालणार आहोत व गॅसची फ्लेम हाय करणार आहोत। हेच ते सिक्रेट आहे की ज्यांनी आपण बनवलेल्या दाल तडक्याला सेम हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे। व हे सर्व करत असताना जो धूर तयार होतोय याच्यामुळे आपल्या तडक्याला स्मोकी फ्लेवर येणार आहे। हे मिश्रण आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। 1 किंवा 2 वेळा आपण याच्यामध्ये डाळीचं पाणी घालून हे मिश्रण
तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तरी चालतं. जेवढा स्मोक तयार होईल तेवढ्या आपल्या तडक्याला फ्लेवर जास्त येईल. हे मिश्रण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि तेल सुटल्यानंतर आता गॅस बंद करायचा. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतलेला आहे व या मिश्रणाला सगळीकडून तेल सुटलंय. शिजवलेली डाळ आता गॅसवर गरम करायला ठेवा व याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घाला. मीठ घातल्यानंतर डाळीला थोडी उकळी आली पाहिजे. डाळीला उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपण तयार केलेला लोखंडी तव्यामधील तडका घालायचा. हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत गॅस बारीक करून शिजवून घ्यायचं. तुम्ही पाहताय डाळीला उकळी आलेली आहे. टेक्स्चर देखील अगदी हॉटेल सारखं आलेलं आहे. आणि आजूबाजूला तेल देखील मस्त सुटलंय. आता आपण डाळीला दुसरा तडका देणार आहोत. यासाठी तुम्ही तडका पॅन घेऊ शकता. इथे एका छोट्या भांड्यामध्ये 1 चमचा तूप, अर्धा चमचा तेल, 4-5 ठेचलेले लसूण, थोडं जिरं आणि 1 बेडगी मिरची तुकडे करून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस कमी करून याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा लाल तिखट व 1 चिमूटभर हिंग टाकणार आहोत. हे सर्व मिश्रण आपण तयार केलेल्या डाळीवर ओतणार आहोत. हा फायनल तडका आपण डाळीला देणार आहोत. तयार आहे ढाबा स्टाईल दाल तडका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कोथिंबीरीशिवाय तर डाळ अपूर्ण आहे. वरून कोथिंबीर टाकून गार्निश करा. हा डाळ तडका तुम्ही रोटी, नान किंवा जीरा राईस सोबत देखील सर्व करू शकता. थँक यू.